Hello guys, welcome to my YouTube channel. Today we are dealing with our new chapter cell injury, cellular adaptations and cellular aging. So guys, आपण जर आपल्या बॉडीचा विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये खूप काही ऑर्गन्स आहेत आणि त्या प्रत्येक ऑर्गनचं काहीतरी एक सेपरेट फंक्शन आहे. मग त्यात आपण जर लिव्हर घेतलं तर लिव्हरचं फंक्शन आहे डिटॉक्सिफिकेशन. जर आपण किडनी घेतली तर किडनीचं फंक्शन आहे ब्लड फिल्ट्रेशन आणि युरिन फॉर्मेशन. पँक्रियासचा विचार केला तर पँक्रियाटिक एन्झाईम तयार करतात आणि इन्सुलिनसुद्धा एक हार्मोन आहे शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी रेग्युलेट करण्यासाठी ते इन्सुलिनसुद्धा तयार करण्याचं काम पँक्रियास करत असतात. अशा प्रकारे प्रत्येक ऑर्गनचं काहीतरी स्पेसिफिक फंक्शन आहे. म्हणजे जर आपण आता पाहिलं ऑर्गन कशापासून बनतो, ऑर्गन टिश्यूजपासून बनतो. खूप साऱ्या टिश्यूज एकत्र आल्या तर त्यापासून ऑर्गन बनतो. आणि जर टिश्यूजचा विचार केला तर खूप साऱ्या सेल्स एकत्र आल्या तर त्यापासून टिश्यू बनतो. मग या सगळ्याचा आपण जर एकंदरीत विचार केला तर आपण असंही म्हणू शकतो की ऑल फंक्शन्स आर परफॉर्म्ड ॲट सेल्युलर लेवल. मग एखादा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये येतो आणि या सगळ्या नॉर्मल फंक्शनला तो डिस्टर्ब करतो. त्या फॉरेन पार्टिकलला आपण इटिओलॉजिकल एजंट किंवा पॅथोजन असंही म्हणू शकतो, कारण तो इटिओलॉजिकल एजंट आपल्या बॉडीमधील नॉर्मल फंक्शनला ॲबनॉर्मल करतो. इट कॉम्प्राइजेस स्टडी ऑफ डिसीजेस ॲट सेल्युलर लेवल. नाऊ इन टुडेज लेक्चर वी विल गो विथ डेफिनेशन ऑफ सेल इंजुरी, types of cell injury and etiology of cell injury. Cell injury is defined as the effect of variety of stresses due to etiologic agents a cell encounters resulting in changes in internal and external environment. डेफिनेशनमध्येच आपल्याला सेल इंजुरीचा अर्थ कळून जाईल की एखादा डिसीज कॉझिंग एजंट आपल्या बॉडी सेलला इन्फेक्ट करतो, तर त्याच्या स्ट्रेसमुळे त्या इटिओलॉजिक एजंटच्या स्ट्रेसमुळे आपल्या बॉडीचं नॉर्मल फंक्शनिंग डिस्टर्ब होतं आणि सेलचं इंटरनल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट चेंज होऊन जातं. मग सेल इंजुरीचे परत टाईप्स पडतात ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ ऑफ स्ट्रेस. बेसिकली देअर आर टू टाईप्स ऑफ सेल इंजुरी, रिव्हर्सिबल सेल इंजुरी अँड इरिव्हर्सिबल सेल इंजुरी. या ठिकाणी मी एक वर्ड लिहिला आहे ॲडॅप्टेशन्स. ॲडॅप्टेशन्सला आपण सेल इंजुरी नाही म्हणू शकत. इट इज द टेम्पररी ॲडजस्टमेंट मेड बाय सेल टू सर्वाईव्ह. ही एक सेलकडून तात्पुरती केलेली ॲडजस्टमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी. जेव्हा स्ट्रेस माइल्ड असेल म्हणजेच कमी असेल तेव्हा सेल स्वतःला ॲडॅप्ट करतात. मग यामध्ये परत टाईप पडतात ॲट्रोफी, हायपरट्रॉफी, हायपरप्लाझिया, डिस्प्लाझिया ऑर मेटाप्लाझिया. तर आधी आपण सेल इंजुरीचे कॉजेस पाहूया आणि त्यानंतर ॲडॅप्टेशन्स आणि सेल इंजुरीचे टाईप्स पाहूयात. सेल इंजुरीच्या कॉजेसला परत क्लासिफाय केलं आहे जेनेटिक आणि ॲक्वायर्डमध्ये. जेनेटिक कॉजेस हे इनबॉर्न कॉजेस आहेत आणि ॲक्वायर्ड कॉजेसमध्ये आफ्टर बर्थ म्हणजे जन्मानंतर जे कॉजेस आहेत. ह्या चॅप्टरमध्ये आपण ॲक्वायर्ड कॉजेस यावरती डिस्कशन करणार आहोत आणि जेनेटिक कॉजेसचा स्टडी आपल्याला चॅप्टर नंबर 9 जेनेटिक कॉजेस अँड पेडियाट्रिक डिसीज या सेपरेट चॅप्टरमध्ये करायचं आहे. ॲक्वायर्ड कॉजमध्ये पहिला आहे हायपोक्सिया अँड इस्चेमिया. हायपोक्सिया आणि इस्चेमिया ह्या दोन्ही टर्म आपल्याला फर्स्ट इयरला फिजिओलॉजीमध्ये झालेल्या आहेत. हायपोक्सियामध्ये काय होतं, ऑक्सिजनची डेफिशियन्सी जाणवते आणि त्यामुळे सेलला इंजुरी होते. आता हायपोक्सियाचं आणि सेल इंजुरीचं नेमकं काय रिलेशन आहे ते मी तुम्हाला आधी सांगतो. आपल्या बॉडीच्या ब्लडमध्ये ग्लुकोज असतं, त्या ग्लुकोजमधनं आपल्याला एनर्जी भेटत असते. तर मग ती एनर्जी कशी भेटते त्याच्यासाठी काही सायकल चालतात. ग्लायकोलायसिस असेल, क्रेब्स सायकल असेल किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल. या सगळ्यामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं विथ द यूज ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन आपल्या बॉडी सेलला एनर्जी मिळते टू परफॉर्म वर्क. पहा, जर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची डेफिशियन्सी जाणवली म्हणजे जर ऑक्सिजनच नसेल तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार नाही आणि आपल्या बॉडीला एनर्जी मिळणार नाही. थोडक्यात सेल वर्क करू शकत नाही. दुसरं म्हणजे इस्चेमिया. इस्चेमिया इज नथिंग बट द रिडक्शन इन ब्लड सप्लाय. फर्स्ट इयरला फिजिओलॉजीमध्ये आपण पाहिले की गॅसेस एक्सचेंजसाठी O2 CO2 ट्रान्सपोर्टसाठी ब्लड हे मीडियम असतं. म्हणजेच ब्लड थ्रू O2 CO2 एक्सचेंज केला जातो
आता या ठिकाणी पहा, इस्चेमिया म्हणजेच रिडक्शन इन ब्लड सप्लाय. जर ब्लड सप्लायच कमी झाला तर ऑब्वियसली बॉडीमध्ये ऑक्सिजनची डेफिशियन्सी जाणवणार आणि सेल इंज्युअर होणार. या ठिकाणी इस्चेमिया हायपोक्सिया 2 गोष्टींमुळे होऊ शकतो. काही इंटरप्शनमुळे जर ब्लड सप्लाय कमी झाला तर त्यामुळे, आणि किंवा ॲनिमिया, हार्ट ऑर लंग डिसीज यामुळे सुद्धा हायपोक्सिया होऊ शकतो. ॲनिमिया हे एक आर-बी-सीचा डिसऑर्डर आहे. आपण फर्स्ट इयरमध्ये ॲनिमियाचे बरेच टाईप शिकलेलो आहोत. तर त्यामुळे सुद्धा हायपोक्सिया होऊ शकतो. सेकंड इज द फिजिकल एजंट्स. तर फिजिकल एजंट्समध्ये परत मेकॅनिकल ट्रॉमा आहे, थर्मल ट्रॉमा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, रेडिएशन आहे, रॅपिड चेंजेस इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा सेल इंजुरी होऊ शकते. रेडिएशनमध्ये काय होतं, जर आपली बॉडी UV रेडिएशनला जर डायरेक्ट एक्सपोज झाली तर स्किन कॅन्सरचे चान्सेस असतात, किंवा कंजक्टायवा किंवा कॉर्नियाचे इन्फ्लमेशनचे सुद्धा चान्सेस असतात. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या चेंजमुळे आपल्या जॉईंटमध्ये पेन होऊ शकते, किंवा मग मसल्स रॅपिडली कॉन्ट्रॅक्ट किंवा एक्सपांड होतात. तिसरा आहे केमिकल्स अँड ड्रग्स. केमिकल्समध्ये मग सायनाईड आहे, आर्सेनिक आहे, याच्या पॉयझनमुळे सुद्धा आपल्याला इंजुरी होऊ शकते. दुसरं म्हणजे इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स आपण जे शेतीसाठी वापरतो त्याचा जर आपल्या स्किनबरोबर कॉन्टॅक्ट आला तर त्यामुळे सुद्धा आपल्या स्किन डिसऑर्डर्स होऊ शकतात. तिसरं O2 ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन. जर हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर O2 आपल्या बॉडीमध्ये असेल तर तो O2 आपल्या बॉडीसाठी टॉक्झिक आहे, त्यामुळे सेल डेथसुद्धा होऊ शकते. आणि फोर्थ इज द हायपरटोनिक ग्लुकोज अँड सॉल्ट. हायपरटोनिक म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये नॉर्मलपेक्षा त्याचं अमाऊंट जास्त झालं, ग्लुकोजचे अमाऊंट कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं, किंवा सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन नॉर्मलपेक्षा जास्त झालं तर त्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीला ते सेल इंजुरी होऊ शकते, बॉडीला ते हार्मफुल आहे. फोर्थ इज द मायक्रोबियल एजंट्स. आपण पाहतो मोस्ट ऑफ द डिसीज मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतात. त्यांच्या इन्फेक्शनमुळे आपल्याला डिसीज होतात. मग त्याच्यामध्ये आहे बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहेत, किंवा फंगाय आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा डिटेल स्टडी आपल्याला मायक्रोबायोलॉजी या सेपरेट सब्जेक्टमध्ये आहे. फिफ्थ वन इज द इम्युनॉलॉजिक एजंट्स. इम्युनिटी इज द डबल एज्ड स्वॉर्ड ॲज इट प्रोटेक्ट आवर बॉडी ऑर इट हार्म्स बॉडी व्हेन टर्न लेथल. बॉडीमध्ये इम्युन सिस्टीम ही ॲक्टिव्ह असते. जर एखादा फॉरेन पार्टिकल जर आपल्या बॉडीमध्ये आला तर त्यासाठी आपली बॉडीतली इम्युन सिस्टीम डिफेन्सिव्ह रोल प्ले करते, म्हणजेच आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करते. ह्याच्यात परत 3 टाईप्स पडतात: हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स, ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन्स आणि ऑटो इम्युन डिसीजेस. ऑटो इम्युन डिसीजेसमध्ये बॉडी आपल्या स्वतःच्याच सेलला किल करते. आणि हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्समध्ये जर आपल्याला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर. त्यानंतरचं आहे न्यूट्रिशनल डिअरेंजमेंट. यामध्ये काय होतं, जे न्यूट्रियंट जे असतात, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट झालं, प्रोटीन झालं, फॅट झालं, ह्याची एकतर डेफिशियन्सी जाणवते, नाहीतर ह्याचा अमाऊंट बॉडीमध्ये जास्त होतं. ह्याच्यामुळे सेलला इंजुरीसुद्धा होऊ शकते. या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये क्वॉशवॉकर डिसीज आपण घेऊ शकतो. त्याला दुसरं प्रोटीन माल्न्यूट्रिशन असं सुद्धा म्हणतात. यामध्ये काय होतं, प्रोटीनची काय होतं, सिव्हिअरली इनॲडिक्वेट अमाऊंट ऑफ प्रोटीन इन डाएट. म्हणजे प्रोटीन एकदम कमी होतं बॉडीमध्ये, त्यामुळे हा क्वॉशवॉकर डिसीज होतो. किंवा अजून एक एक्झाम्पल आहे ओबेसिटी. ओबेसिटीमध्ये काय होतं, फॅटचं अमाऊंट जर आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा झालं, जास्त फॅट झालं, तर त्यामुळे आपली बॉडी ओबेस होते आणि ओबेसिटी प्राप्त होते बॉडीला. नेक्स्ट आहे एजिंग. जास्त वय झालेल्या लोकांमध्ये आपण पाहतो त्यांचे हातपाय वयोमानानुसार निकामी व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय होतं, जसे जसे वय होईल तसे तसे सेल्युलर इफिशियन्सी कमी होते. नेक्स्ट आहे सायकोजेनिक डिसीजेस. सायकोजेनिक डिसीजेसमध्ये जे काही मेंटल डिसऑर्डर्स आहेत ते सगळे येतात. सायकोजेनिक डिसीजेसमध्ये सेलच्या मॉर्फोलॉजीमध्ये काही चेंज होत नाही. जशी सेल आहे तशीच सेल राहते. एक्झाम्पलमध्ये आपण अल्झायमर्स डिसीज घेऊ शकतो, ज्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं पण म्हणतो, किंवा मग दुसरा अजून घेऊ शकतो स्किझोफ्रेनिया. नेक्स्ट आहे एट्रोजेनिक कॉजेस, डिसीजेस ऑर डेथ ड्यू टू एरर इन जजमेंट बाय फिजिशियन. आपण पाहतो की काही डिसीजेस असे आहेत
की जे फिजिशियनच्या म्हणजे चुकीच्या ट्रीटमेंटमुळे, चुकीच्या मेडिकेशन्समुळे सुद्धा होतात किंवा पेशंटची डेथसुद्धा होते. नेक्स्ट आहे इडिओपॅथिक कॉजेस. इडिओपॅथिक कॉजेसमध्ये जे डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे असे डिसऑर्डर्स ज्यांचे कॉज अननोन आहेत. एक्झाम्पलमध्ये आपण हायपरटेन्शन घेऊ शकतो. 90% हायपरटेन्शनचे कॉज अननोन आहेत. आत्तापर्यंत आपण जेवढे फॅक्टर्स पाहिलेत, जे 10 फॅक्टर्स होते, त्यापैकी हायपोक्सिया इस्चेमिया हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यानंतर एक इम्पॉर्टंट नोट आहे, सेल्युलर रिस्पॉन्स टू स्ट्रेस डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ सेल अँड टिश्यू इन्व्हॉल्ड अँड द एक्सटेंट अँड टाईप ऑफ सेल इंजुरी. याचा अर्थ असा होतो की आपण 2 टाईपचे सेल घेऊया, 2 मसल घेऊया, एक कार्डियक मसल आणि एक स्केलेटल मसल. स्केलेटल मसल लाँग टाईम इस्चेमियामध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकते, पण कार्डियक मसल लाँग टाईम इस्चेमियामध्ये सर्वाईव्ह करू शकत नाही. म्हणजेच सेल्युलर रिस्पॉन्स हा सेलच्या टाईपवरती सुद्धा डिपेंड करतो. त्यानंतर आपण काही ॲडॅप्टेशन्स पाहणार आहोत. त्याला ॲडॅप्टिव्ह डिसऑर्डर्ससुद्धा म्हणू शकतो आपण. हे काय आहे, टेम्पररी ॲडजस्टमेंट मेड बाय सेल अगेन्स्ट माइल्ड स्ट्रेस टू सर्वाईव्ह. ह्याच्यामध्ये आपल्याला 4 टाईपचे ॲडॅप्टेशन्स पाहिजे: ॲट्रॉफी, हायपरट्रॉफी, हायपरप्लाझिया अँड मेटाप्लाझिया. तर पहिला पाहूया ॲट्रॉफी. It is defined as reduction of number and size of parenchymal cells of an organ or its parts which was once normal is called as atrophy. पहा, या ठिकाणी पॅरेनकायमल सेलच्या नंबरमध्ये कमी होतं, रिडक्शन होतं. पॅरेनकायमल सेल्स अशा सेल्स आहेत ज्या काही डिफरन्शिएट होऊन स्पेसिफिक फंक्शनचं करण्याचं काम करतात. मग त्यामध्ये लिव्हरचे सेल असतील, हार्टचे सेल असतील किंवा किडनीच्या सेल्स असतील. ह्याच्यामध्ये 2 कॉज आहेत, फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल. फिजिओलॉजिकल ॲट्रॉफी ही एक नॉर्मल प्रोसेस आहे. आपण मगाशीच पाहिलं की एजिंगमध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली हातपाय निकामी पडतात किंवा मग असे ऑर्गनची साईज स्मॉल होते. ते आर्ट्रिओस्क्लेरोसिसमुळे होते. आर्ट्रिओस्क्लेरोसिस काय आहे की एक आपण पाहतो की जे आर्टरी असतात, आर्टरी त्याची डायमीटर कमी होतो, छोटा होतो, नॅरो बनतो. आर्टरीचा डायमीटर कमी झाल्यामुळे ब्लड सप्लाय कमी होतो आणि मग ऑर्गनला पुरेसा ब्लड सप्लाय मिळत नाही. मग इस्चेमिया कंडिशन येऊन सेल इंजुरी होते. अजून एक फॅक्टर आहे लॉस ऑफ एंडोक्राइन स्टिम्युलेशन. तर ह्याचं एक्झाम्पल आहे ॲट्रॉफी ऑफ गोनॅड्स आफ्टर मेनोपॉज. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे फिमेलमध्ये काय होतं, ॲट द एज ऑफ 45 मेन्स्ट्रुअल सायकल सीज होते ड्यू टू लॉस ऑफ हार्मोनल स्टिम्युलेशन. अजून एक एक्झाम्पल आहे ॲट्रॉफी ऑफ ब्रेन विथ एजिंग. एजिंगमध्ये ब्रेनची ॲट्रॉफीसुद्धा होते. त्यानंतर आहे पॅथॉलॉजिक ॲट्रॉफी. त्याचे एक्झाम्पल आहे स्टार्वेशन ॲट्रॉफी अँड इस्चेमिक ॲट्रॉफी. स्टार्वेशनमध्ये काय होतं, उपासमारीमुळे सेल इंजुरी होऊन डेथ होते. आणि दुसरं इस्चेमिक ॲट्रॉफी तर आपण पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मॉर्फॉलॉजिकल फीचर्स. मॉर्फॉलॉजिकल फीचर्समध्ये ड्युरिंग ॲट्रॉफी सेलमध्ये काय काय चेंजेस होतात, सेलच्या मॉर्फॉलॉजीमध्ये काय काय चेंजेस होतात ते आपल्याला पाहायचे. पॅथॉलॉजिक ॲट्रॉफीचे खूप काही कॉजेस आहेत. त्यातले आपण आता 2 एक्झाम्पल पाहिले, स्टार्वेशन आणि इस्चेमिक ॲट्रॉफी. असे खूप काही कॉजेस आहेत, पण त्या वेगळ्या वेगळ्या कॉजमुळे सेलमध्ये चेंज होतात, पण ते चेंज सिमिलर असतात. म्हणजेच पॅथॉलॉजिक चेंजेस आर सिमिलर इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॉजेस ऑफ पॅथॉलॉजिक ॲट्रॉफी. ॲट्रॉफीमध्ये काय होतं, ऑर्गन स्मॉल बनतो किंवा श्रंकन होतो, त्याची साईज कमी होते. सेलची डेथ होत नाही, पण सेलची साईज कमी होते. सेल ऑर्गनलीज कमी होतात आणि त्यामुळे सेलची साईज कमी होते, सेल श्रिंक होते. ऑटोफॅजिक व्हॅक्युल्स, ज्याच्यामध्ये सेल डिब्रीज असतात, त्याचा नंबर इन्क्रीज होतो. सेकंड ॲडॅप्टेशन मेड बाय सेल इज द हायपरट्रॉफी. It is an increase in size of parenchymal cells resulting in enlargement of organ or tissue without any change in number of cells.
म्हणजेच पॅरेंकायमा सेल ज्या असतात त्याची साईज इन्क्रीज होते पण त्यांचा नंबर इन्क्रीज होत नाही. मग साईज इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, जो ऑर्गन असतो किंवा टिश्यू असतो त्याची एनलार्जमेंट होते, त्याला हायपरट्रॉफी असे म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा 2 कॉज आहेत हायपरट्रॉफीचे, फिजिओलॉजिक अँड पॅथॉलॉजिक. पहा, एक उदाहरण देतो मी, की समजा एक बिल्डिंग बनवायला 50 कामगार लागत असतील. एक बिल्डिंग बनवायला 50 कामगार जर लागत असतील तर त्या 50 कामगारांना जर आपण 2 बिल्डिंग बनवायला सांगितल्या तर ते त्यांना शक्य नाही आहे किंवा ते त्यांना वेळ जास्त लागेल. बनवू शकतील पण वेळ जास्त लागेल. तर तेच जर आपण कामगारांच्या संख्येमध्ये जर वाढ केली, तेच जर 50 कामगारांच्या ऐवजी आपण 100 कामगार वापरले तर 2 बिल्डिंग पाहिजे त्या वेळामध्ये बनवणं पॉसिबल आहे. तसंच या ठिकाणी आहे, जर बॉडीमध्ये फंक्शनल डिमांड इन्क्रीज झाली तर ऑब्वियसली सेलची नंबर वाढणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ते हायपरट्रॉफी हा फेनॉमेनॉन होतो. सेल्सला स्वतःला ॲडॉप्ट करावं लागतं आणि हायपरट्रॉफीमध्ये जावं लागतं. पहा, आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपचे सेल्स असतात, डिवायडिंग सेल्स अँड नॉन डिवायडिंग सेल्स. डिवायडिंग सेल्स म्हणजे आपल्या ज्या नॉर्मली डिवाईड होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल लंगच्या सेल झाला असेल किंवा मग स्किनच्या सेल्स असतील, ब्लडमधल्या सेल्स असतील, या सेल्स नॉर्मली डिवाईड होऊ शकतात. पण ज्या नॉन डिवायडिंग सेल्स असतील, फॉर एक्झाम्पल न्यूरॉन्स किंवा मग कार्डियाक टिश्यूज, ह्या सेल्स लाईफमध्ये एकदाच डिवाईड होतात, त्यानंतर कधीच डिवाईड होत नाही. त्यामुळे त्या हायपरट्रॉफी या फेनॉमेनॉनमध्ये जात नाहीत. सॉरी, मी थोडंसं चुकीचं बोललो. ज्या डिवायडिंग सेल्स असतात त्या बोथ हायपरट्रॉफी आणि हायपरप्लाझिया ह्या दोन्ही कंडिशनमध्ये जातात. पण ज्या नॉन डिवायडिंग सेल्स असतात त्या फक्त हायपरट्रॉफीमध्ये जातात. म्हणजे त्यांची ग्रोथ होऊ शकते पण त्या डिवाईड होऊ शकत नाही. पण ज्या डिवायडिंग सेल्स असतात त्यांची ग्रोथ पण होते आणि ग्रोथ झाल्यानंतर एका स्टेजला त्या डिवाईड पण होतात. म्हणजेच हायपरट्रॉफी आणि हायपरप्लाझिया ह्या कंडिशनमध्ये जातात. त्यानंतर हायपरट्रॉफीचे 2 टाईप्स येतात, फिजिओलॉजिकल हायपरट्रॉफी अँड पॅथॉलॉजिक हायपरट्रॉफी. हा, ड्युरिंग प्रेग्नन्सी युटेरसची साईज इन्क्रीज होते, युटेरस एनलार्ज होतो. म्हणजेच युटेरसच्या सेल्सची ग्रोथसुद्धा होते आणि तिथे सेलचा नंबरसुद्धा वाढतो. म्हणजे सेल्स डिवाईडसुद्धा होतात. म्हणजेच त्या ठिकाणी हायपरट्रॉफीसुद्धा होते आणि हायपरप्लाझियासुद्धा होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल कंडिशनमध्ये आहेत, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, फिजिओलॉजिक हायपरट्रॉफी. त्यानंतर आहे पॅथॉलॉजिक हायपरट्रॉफी. पॅथॉलॉजिक हायपरट्रॉफीमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, हायपरट्रॉफी ऑफ कार्डियाक मसल्स इन सिस्टेमिक हायपरटेन्शन्स अँड मिट्रल स्टेनोसिस. पहा, हायपरट्रॉफी सिस्टेमिक हायपरटेन्शन तर आपल्याला माहितीच आहे. मिट्रल स्टेनोसिस मी तुम्हाला सांगतो. मिट्रल स्टेनोसिस म्हणजे काय होतं, जे मिट्रल वॉल्व आहे, बायकस्पिड वॉल्व आपल्या हार्टमधला, जो हार्टच्या लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये सिच्युएटेड असतो, त्या वॉलच्या सेलमध्ये त्या सेलची हायपरट्रॉफी होते आणि मग काय होतं, ते जी ओपनिंग असते वॉल्वमधली ओपनिंग ती नॅरो बनते, त्यालाच मिट्रल स्टेनोसिस बोलतात. अजून एक एक्झाम्पल आहे हायपरट्रॉफिड मसल्स इन ॲथलेट्स. ॲथलेट्समध्ये काय होतं, ॲथलेट्स जेव्हा जास्त हेवी एक्झरसाइज करतात तेव्हा त्यांच्या बॉडीकडून जास्त वर्क होतं आणि मग फंक्शनल डिमांड वाढल्यामुळे त्या मसल्सची ग्रोथ होते आणि मसल्सची हायपरट्रॉफी होते. ओके. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मॉर्फॉलॉजिक फीचर्स इन हायपरट्रॉफिक सेल्स. ओके, ज्या सेलची हायपरट्रॉफी होते त्या सेलमध्ये काय काय चेंजेस होतात, त्या सेलच्या मॉर्फॉलॉजीमध्ये काय काय चेंजेस होतात ते आपल्याला पाहायचं आहे. अफेक्टेड ऑर्गन इज एनलार्ज्ड अँड हेवी. पहा, हायपरट्रॉफीमध्ये सेलची साईज वाढते तर ऑब्वियसली सेलची साईज वाढते म्हणजे टिश्यूची साईज वाढणार, टिश्यू एनलार्ज बनणार आणि ऑर्गनसुद्धा एनलार्ज आणि हेवी बनणार. त्यानंतर हायपरट्रॉफिड हर्ट वेट अबाउट 700 to 800 ग्रॅम्स. पहा, नॉर्मल हार्टचं वजन असतं 350 ते 400 ग्रॅम. पण जेव्हा कार्डियक मसलची हायपरट्रॉफी होते त्यावेळेस काय होतं, कार्डियक मसलची ग्रोथ होते आणि त्यामुळे त्याची साईज वाढते, हार्ट हेवी बनतं आणि त्याचे वजन वाढतं. आणि मसलचे एनलार्जमेंट झाल्यानंतर त्याच्या न्यूक्लियसची सुद्धा एनलार्जमेंट होते. आणि लास्ट वन इज द इन्क्रीज्ड सिंथेसिस ऑफ DNA अँड RNA. पहा, ग्रोथ होते म्हणजेच
त्याच्यातल्या प्रत्येक सेलमधल्या प्रत्येक ऑर्गॅनिलीची साईज वाढणार आणि त्याच्यामधल्या DNA RNA सुद्धा जास्त सिंथेसिस होणार. नेक्स्ट ॲडॅप्टेशन मेड बाय सेल इज हायपरप्लाझिया. इट इज increase in number of parenchymal cells resulting in enlargement of tissue or organ. पहा, थोड्या वेळापूर्वी आपण हायपरट्रॉफी पाहिलं. हायपरट्रॉफीमध्ये थोडीशी चूक झाली होती माझ्याकडून. हायपरट्रॉफी म्हणजे आपण पाहिलं की पॅरेन्कायमल सेलच्या साईजमध्ये इन्क्रीज होतं, म्हणजे त्याची ग्रोथ होते. आणि हायपरप्लाझियामध्ये काय होतं, पॅरेन्कायमल सेल्सचा नंबर इन्क्रीज होतो आणि त्यामुळे एनलार्जमेंट होते. दोन्हीमध्ये टिश्यू किंवा ऑर्गनची एनलार्जमेंट होते. फक्त हायपरट्रॉफीमध्ये ग्रोथ होऊन एनलार्जमेंट होते आणि हायपरप्लाझियामध्ये पॅरेन्कायमल सेल्सचा नंबर इन्क्रीज होतो आणि त्यामुळे एनलार्जमेंट होते. पहा, हायपरट्रॉफी आणि हायपरप्लाझिया सायमल्टेनियसली ऑकर होतात. ते कसं मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा हायपरट्रॉफीमध्ये काय होतं, ग्रोथ होते. मग सेलची ग्रोथ झाल्यानंतर सेलमधल्या प्रत्येक ऑर्गॅनिलची ग्रोथ होते. सेलमधल्या प्रत्येक ऑर्गॅनिलची ग्रोथ झाली म्हणजेच त्यातला DNA RNA सिंथेसिस होतो. पहा, आपण 12th सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये एक कन्सेप्ट शिकलेलो आहोत. जर सेलच्या DNA सिंथेसिस झाल्यानंतर एका विशिष्ट कालावधीनंतर त्या सेलला डिवाईड व्हावं लागतं. मग या ठिकाणी आपल्याला तेच पाहायचं आहे की ज्या DNA सिंथेसिस झाल्यानंतर सेलची डिव्हिजन होते, म्हणजेच पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाईड होतो, म्हणजे कॅरिओकायनेसिस होतं आणि त्यानंतर सायटोकायनेसिस होतं. पण या सगळ्या गोष्टी डिवायडिंग सेलमध्ये होतात. नॉन डिवायडिंग सेल्स म्हणजेच परमनंट सेल्समध्ये या गोष्टी होत नाही, सेल डिव्हिजन होत नाही. त्या सेल्स लाईफमध्ये एकदाच डिवाईड होतात. पहा, आपण सेल सायकलमध्ये काही फेज पाहिलेले आहेत. त्यामध्ये G1 फेज आहे, G0 फेज आहे आणि G2 फेज आहे. ज्या सेल्स ड्युरिंग सेल सायकल G0 फेजमध्ये जातात, G0 फेजला अजून एक वर्ड आहे रेस्टिंग फेज. ज्या सेल्स G0 फेजमध्ये जातात त्या एकदाच म्हणजे त्यावेळेसच डिवाईड होतात, त्यानंतर त्या परत डिवाईड होत नाहीत. त्या सेल्समध्ये येतात न्यूरॉन्स, परत अजून येतात कार्डियाक मसल्स आणि स्केलेटल मसल्स. त्या सेल्सचं G0 फेजमध्ये जाऊन डिफरन्सिएशन होतं आणि त्या स्पेसिफिक फंक्शन करतात. त्या सेल्स हायपरप्लाझिया परफॉर्म करत नाहीत. पहा, या ठिकाणी सुद्धा फिजिओलॉजिक हायपरप्लाझिया आहे आणि पॅथॉलॉजिक हायपरप्लाझिया आहे. आपण पहिल्यांदा फिजिओलॉजिक हायपरप्लाझिया पाहूया. यात परत 2 टाईप पडतात, हॉर्मोनल हायपरप्लाझिया अँड कॉम्पेन्सेटरी हायपरप्लाझिया. अंडर इन्फ्लुएन्स ऑफ हॉर्मोन्स, हायपरप्लाझिया ऑफ फिमेल ब्रेस्ट ड्युरिंग प्युबर्टी अँड हायपरप्लाझिया ऑफ युटेरस ड्युरिंग प्रेग्नन्सी. पहा, ड्युरिंग प्युबर्टी फिमेलच्या बॉडीमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होतात. ड्युरिंग प्युबर्टी ब्रेस्टची साईज इन्क्रीज होतेच, म्हणजेच त्यामधल्या सेल्सचा नंबर इन्क्रीज होतो, त्या ठिकाणी हायपरप्लाझिया होते. ॲज वेल ॲज हायपरप्लाझिया ऑफ युटेरस ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा युटेरसची साईज इन्क्रीज होते, म्हणजेच त्यातला नंबर इन्क्रीज होतो, त्या ठिकाणी हायपरप्लाझिया होतं. त्यानंतर दुसरं आहे कॉम्पेन्सेटरी हायपरप्लाझिया. पहा, फॉलोइंग नेफ्रॉक्टमी ऑन वन साइड देअर इज हायपरप्लाझिया ऑफ नेफ्रॉन्स ऑफ अदर किडनी. पहा, समजा एखाद्या ह्युमन बिंगची एक किडनी आपण काढून घेतली किंवा त्याने डोनेट केली, तर बॉडीमध्ये जे काम 2 किडन्या मिळून करते ते आता एका किडनीला करावं लागणार आहे, म्हणजेच एका किडनीचं फंक्शनल डिमांड इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे त्या किडनीमध्ये काय होतं, हायपरप्लाझिया होतं, म्हणजे नेफ्रॉन्स डिवाईड होतात आणि त्या हायपरप्लाझियामध्ये जातात. त्यानंतर रिजनरेशन ऑफ एपिडर्मिस आफ्टर स्किन ॲब्रेशन. स्किन ॲब्रेशन म्हणजेच काय, एखादी स्किनवरती जखम झाली तर ती भरून काढताना ड्युरिंग वोंड हिलिंगच्या वेळी रिजनरेशन होतं, म्हणजेच त्या ठिकाणी स्किनवरच्या इपिडर्मिसवरच्या ज्या सेल्स असतील त्या डिवाईड होतात, म्हणजेच त्या ठिकाणी हायपरप्लाझिया होते. हे झालं नॉर्मल गोष्टींसाठी. आता पॅथॉलॉजिक हायपरप्लाझियामध्ये काय होतं, ड्यू टू एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन ऑफ हॉर्मोन्स एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया फॉलोइंग इस्ट्रोजन एक्सेस. म्हणजेच आपल्या फिमेलच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन नॉर्मलपेक्षा जास्त अमाऊंटमध्ये सिक्रेट झालं, एक्सेस अमाऊंटमध्ये इस्ट्रोजन सिक्रेट झालं, तर एंडोमेट्रियल लायनिंग जास्त, युटेरसचे जे लेअर असतात त्यातला सगळ्यात आतला लेअर असतो एंडोमेट्रियल लेअर, त्या एंडोमेट्रियल लेअरची एक्सेसिव्ह ग्रोथ होते
जर इस्ट्रोजनचं एक्सेस अमाऊंट झालं तर त्याला आपण एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया म्हणतो. ते कशामध्ये येतं? पॅथॉलॉजिक हायपरप्लाझियामध्ये येतं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मॉर्फॉलॉजिक फीचर्स. मॉर्फॉलॉजिक फीचर्स म्हणजे ड्युरिंग हायपरप्लाझिया सेलमध्ये चेंजेस होतात, सेलच्या मॉर्फॉलॉजीमध्ये चेंजेस होतात. काय काय चेंजेस होतात ते आपल्याला पाहायचं आहे. ड्यू टू इन्क्रीज्ड सिंथेसिस ऑफ DNA अँड हेन्स इन्क्रीज्ड मायटोसिस हायपरप्लाझिया ऑकर्स अँड अफेक्टेड टिश्यू ऑर ऑर्गन एनलार्जेस. म्हणजे आपण पाहिलं की DNAचं सिंथेसिस झाल्यानंतर सेलला डिवाईड व्हावंच लागतं, मायटोसिस व्हावंच लागतं आणि मायटोसिस झाल्यानंतर सेल डिवाईड होते, हायपरप्लाझिया होते, म्हणजे सेलचा नंबर इन्क्रीज होतो आणि सेलचा नंबर इन्क्रीज झाल्यानंतर टिश्यू एनलार्ज होणार आणि टिश्यू एनलार्ज झाली म्हणजेच ऑर्गनसुद्धा एनलार्ज होतो, ऑर्गनची साईज वाढते, ऑर्गन हेवी बनतो. नेक्स्ट वन इज द मेटाप्लाझिया. Defined as reversible change of one type of epithelial or mesenchymal adult cells to another type of adult epithelial or mesenchymal cells, usually in response to abnormal stimuli and often reverts back to normal on removal of stimulus. पहा, as per stimulus there is a reversible change. रिव्हर्सिबल म्हणजे कसा? पुन्हा ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी पुन्हा अशा रिव्हर्स होणार, म्हणजे जेवढा जो चेंज होतोय तो चेंज परत रिव्हर्स होणार. म्हणजे एका टाईपची सेल जर दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट होत असेल तर जेव्हा आपण स्टिम्युलस रिमूव्ह करू तेव्हा त्या टाईपची सेल परत पहिल्या टाईपमध्ये कन्वर्ट होते. हा एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला मेटाप्लाझिया हा ॲडॅप्टेशन आपल्याला समजेल. त्याचे टाईप्स आहेत फिजिओलॉजिक मेटाप्लाझिया अँड पॅथॉलॉजिक मेटाप्लाझिया. फिजिओलॉजिक मेटाप्लाझिया आपण पाहिलं नॉर्मल अडल्ट सेल कन्वर्टेड इनटू अनदर नॉर्मल टाईप ऑफ अडल्ट सेल. एक्झाम्पल पाहूया. मेटाप्लाझिया ऑफ एंडोसर्विक्स. त्याच्यामध्ये काय होतं? कॉलमनार इपिथेलियम जो असतो तो स्क्वॅमस इपिथेलियममध्ये कन्वर्ट होतो. जेव्हा सेलला स्टिम्युलस भेटतो कॉलमनार इपिथेलियम इज कन्वर्टेड इनटू स्क्वॅमस इपिथेलियम and when on removal of stimulus it reverts back, म्हणजेच परत स्क्वॅमस इपिथेलियम कॉलमनार इपिथेलियममध्ये कन्वर्ट होतो. या फेनॉमेनॉनला, या ॲडॅप्टेशनला काय म्हणतात? मेटाप्लाझिया. तर पॅथॉलॉजिक मेटाप्लाझियामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी होतात, फक्त ॲबनॉर्मल कंडिशनला. चेंज इन वन टाईप ऑफ सेल फ्रॉम अनदर टाईप ऑफ सेल ड्यू टू ॲबनॉर्मल स्टिम्युलस. ॲबनॉर्मल स्टिम्युलस भेटल्यामुळे सेलच्या टाईपमध्ये चेंज होतो, त्याला पॅथॉलॉजिक मेटाप्लाझिया म्हणतात. एक्झाम्पलमध्ये आहे रेस्पायरेटरी एपिथेलियम इन स्मोकर्स. जे लोक स्मोकिंग करतात त्यांच्या रेस्पायरेटरी एपिथेलियमच्या टाईपमध्ये चेंज होतो, म्हणजे सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम इज कन्वर्टेड इनटू स्क्वॅमस एपिथेलियम. ॲबनॉर्मल स्टिम्युलस मिळाल्यानंतर सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियमचं स्क्वॅमस इपिथेलियममध्ये कन्वर्जन होतं. अशा प्रकारे आपण सेलचे काही ॲडॅप्टिव्ह डिसऑर्डर्स म्हणजेच ॲडॅप्टेशन्स पाहिले. पहिलं आपण ॲट्रॉफी, दुसरं पाहिलं हायपरट्रॉफी, तिसरं पाहिलं हायपरप्लाझिया आणि चौथं पाहिलं मेटाप्लाझिया. अशा प्रकारे ह्या लेक्चरमध्ये आपण सेल इंजुरीची डेफिनेशन पाहिली. पहिल्यांदा आपण पॅथॉलॉजीचं काही इंट्रोडक्टरी पार्ट म्हणजेच पॅथॉलॉजीमध्ये पॅथॉलॉजीची डेफिनेशन, पॅथोजन्स काय असतात, इटिओलॉजिक एजंट्स काय असतात ते पाहिलं. त्यानंतर सेल इंजुरीची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर इटिओलॉजी पाहिली, त्यामध्ये 10 कॉजेस, मग त्यामध्ये जेनेटिक असते. ॲक्वायर्डमध्ये आपण 10 कॉजेस पाहिले. कॉजेसचे 2 टाईप्स आपण पाहिले, जेनेटिक कॉज आणि ॲक्वायर्ड कॉज. जेनेटिक कॉज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये, ह्या चॅप्टरमध्ये नाही आहे अभ्यासायला, तो आपल्याला 9व्या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त ॲक्वायर्ड कॉज यावरती स्टडी करायचा आहे. ॲक्वायर्ड कॉजमध्ये आपण परत 10 टाईप्स पाहिले. त्यानंतर आपण ॲडॅप्टेशन्स पाहिलेत. ॲडॅप्टेशन्समध्ये आपण 4 टाईपचे ॲडॅप्टेशन्स पाहिलेत, ॲट्रॉफी, हायपरट्रॉफी, हायपरप्लाझिया आणि मेटाप्लाझिया. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया रिव्हर्सिबल सेल इंजुरी, इरिव्हर्सिबल सेल इंजुरी. तर रिव्हर्सिबल सेल इंजुरी काय असतं? स्ट्रेस माइल्ड टू मॉडरेट. आणि इरिव्हर्सिबल सेल इंजुरी काय असतं? व्हेन स्ट्रेस इज मॉडरेट टू सिव्हिअर. मग या रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल सेल इंजुरीच्या वेळी त्याचं पॅथॉजेनिसिस कसं होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये सेलमध्ये कसे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये